शाम 7। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण। राज्य श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महाराष्ट्राचा होणार सन्मान। जागतिक अस्थिरतेवर मात करत भारताच्या अर्थव्यवस्थेची वेगाने वाटचाल। जग भारताच्या विकास मॉडेलकडे आशेचं मॉडेल म्हणून पाहत असल्याचं पंतप्रधानांचं रामनाथ गोयंका व्याख्यानात प्रतिपादन। काँग्रेसनं शहरी नक्षलवादाला खतपाणी घातल्याची टीका करत आपल्या स्वार्थासाठी देशहिताला तिलांजली देणाऱ्या काँग्रेसचा देशहिताला मोठा धोका, पंतप्रधानांचा घणाघात। दिल्ली कारस्फोट प्रकरणी हरियाणामधल्या अल फलाह विद्यापीठाशी संबंधित ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाचे छापे। COP30 ही अंमलबजावणी करणारी आणि आश्वासनांची पूर्तता करणारी ठरायला हवी। ब्राझीलमध्ये COP30 परिषदेत भारताचं राष्ट्रीय निवेदन देताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन। भारताची ऊर्जेची मागणी आणि पायाभूत सेवा सुविधांचा विकास यांचा जपानच्या तांत्रिक उत्कृष्टतेशी मेळ साधल्यास दीर्घकालीन ऊर्जा स्थिरतेसाठी नैसर्गिक भागीदारी निर्माण होईल, हरदीप सिंह पुरी। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथे 8 डिसेंबरपासून, अधिसूचना जारी। महाजेनको आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार। अणुऊर्जेपासून वीज निर्मिती या उपक्रमामध्ये सहभागी होणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC प्रक्रियेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। आणि जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताच्या मुष्टियोद्ध्यांची चमकदार कामगिरी, पवन बर्तवालनं पदक केलं निश्चित। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्ताराने। 6वे राष्ट्रीय जल पुरस्कार आज नवी दिल्ली इथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत। जलशक्ती मंत्रालयानं या पुरस्कारांसाठी 46 विजेत्यांची नावं जाहीर केली होती। राज्य, जिल्हा पंचायत, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा अथवा महाविद्यालय, उद्योग, जलवापरकर्त्या संघटना, संस्था, व्यक्ती अशा 10 श्रेणींमध्ये जलक्षेत्रातल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत। यापैकी राज्य श्रेणीत महाराष्ट्रानं पहिला पुरस्कार पटकावलाय, तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबईनं अव्वल क्रमांक पटकावला आहे। सर्वोत्तम जलवापर संस्थांमध्ये नाशिकच्या कानिफनास संस्थेनं दुसरा क्रमांक पटकावलाय। जागतिक अस्थिरतेवर मात करत भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करत असून जग भारताच्या विकास मॉडेलकडे आशेचं मॉडेल म्हणून पाहतंय, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। दिल्लीमध्ये आयोजित 6व्या रामनाथ गोयंका व्याख्यानात ते काल बोलत होते। जागतिक अस्थिरतेला न जुमानता भारताचा GDP जवळपास 7% दराने वाढत आहे। सर्व संकटांमध्येही भारताच्या अर्थव्यवस्थेने उच्च विकास दर साध्य केलाय, असं ते म्हणाले। जब दुनिया में अस्थिरता है तब भी हमारी ग्रोथ रेट 7% के आसपास है। साथियों, आज जब दुनिया डिसरप्शन से डर रही है, भारत वाइब्रेंट फ्यूचर के डायरेक्शन में आगे बढ़ रहा है। भारत सिर्फ एक इमर्जिंग मार्केट ही नहीं है, भारत एक इमर्जिंग मॉडल भी है। आज दुनिया इंडियन ग्रोथ मॉडल को मॉडल ऑफ होप मान रहा है।
लोकांना कोणत्या प्रकारचं सरकार हवंय हे बिहारच्या निकालांवरून दिसून आलंय। त्यामुळे सगळ्या राज्यांनी केवळ विकासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं सांगत गुंतवणूक व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत राज्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हायला हवी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। गरजू आणि वंचितांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचतो तेव्हा सामाजिक न्याय सुनिश्चित होतो। यापूर्वी मात्र काही पक्षांनी आणि राजकीय कुटुंबांनी यातून आपला स्वार्थ साधलाय। मात्र आता खऱ्या अर्थानं जनता सामाजिक न्याय अनुभवत आहे। केंद्र सरकारनं 94 कोटी लोकांना सामाजिक सुरक्षा कवच दिलं, याकडेही पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधलं। निवडणुका जिंकण्यासाठी नव्हे तर लोकांसाठी काम करण्यासाठी नेहमीच चांगल्या भावनिक स्थितीत असणं आवश्यक आहे असं सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। आमच्या सरकारच्या समन्वित प्रयत्नांमुळे नक्षलवाद लक्षणीयरित्या कमी होतोय। नक्षलवादामुळे विकासापासून वंचित राहिलेले भाग प्रगती करत आहेत असं ते म्हणाले। काँग्रेसच्या काळात मात्र नक्षलवाद सक्रिय होता। काँग्रेसनं शहरी नक्षलवादाला खत पाणी घातलं असं सांगत काँग्रेसनं आपल्या स्वार्थासाठी देशहिताला तिलांजली दिली, त्यामुळे देशहिताला काँग्रेसचा मोठा धोका आहे असा आरोप पंतप्रधानांनी केला। देश का दुर्भाग्य था कि कांग्रेस भारत के संविधान को नकारने वाले माओवादी आतंक को पालती पोसती रही और सिर्फ दूर दराज के क्षेत्रों में, जंगलों में ही नहीं, कांग्रेस ने शहरों में भी नक्सलवाद की जड़ों को खाद पानी दिया। कांग्रेस ने बड़ी बड़ी संस्थाओं में अर्बन नक्सलियों को स्थापित किया। मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस अपने स्वार्थ में देश हित को तिलांजलि दे चुकी है। आज की मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस देश की एकता के सामने बहुत बड़ा खतरा बनती जा रही है। यावेळी पंतप्रधानांनी गेल्या दशकभरात झालेला विकास, भाषा, पर्यटन यासारख्या मुद्द्यांना देखील स्पर्श केला। नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात आम्ही स्थानिक भाषांमधील शिक्षणावर विशेष भर दिलाय। आमचा विरोध इंग्रजी भाषेला नाही तर आम्ही भारतीय भाषांना पाठबळ देतोय असं पंतप्रधान म्हणाले। दिल्ली कार स्फोट प्रकरणी हरियाणामधल्या अल फलाह विद्यापीठाच्या दिल्ली स्थित ओसला कार्यालयात सक्तवसुली संचालनालयाचे छापे सुरू आहेत। पहाटे 5 वाजल्यापासून अल फलाह विद्यापीठाचे विश्वस्त व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित ठिकाणी छापे सुरू आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली आणि इतरत्र 25 ठिकाणी छापे घातले जात आहेत। त्यापूर्वी काल दिल्ली पोलिसांनी अल फलाह विद्यापीठाच्या कुलपतींना 2 प्रकरणांमध्ये समन्स जारी केले। दहशतवादी कट प्रकरणी काश्मीरमध्येही आज सकाळपासून विविध ठिकाणी छापे सुरू आहेत। भारत आणि रशिया यांच्यातले संबंध दोन्ही देशांच्या परस्पर हितासोबतच जगाच्या हिताच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण राहिले असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय। मॉस्को इथे रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्रोव्ह यांच्यासोबत चर्चेला प्रारंभ करताना ते बोलत होते। विविध क्षेत्रातले अनेक द्विपक्षीय करार, उपक्रम, प्रकल्प यावर चर्चा सुरू असून लवकरच त्याला मूर्त स्वरूप दिलं जाईल असं ते म्हणाले। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, कृषी, तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर चर्चा झाली। 23व्या वार्षिक भारत रशिया शिखर परिषदेच्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आला। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरोधातल्या गुन्ह्याप्रकरणी तिथल्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणानं दोषी ठरवलं, मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे। या विरोधात आवामी लीगनं आज बांगलादेशमध्ये देशव्यापी बंद पुकारलाय। शेख हसीना यांना सुनावण्यात आलेली शिक्षा अवैध असल्याचं आवामी लीगनं म्हटलं आहे। बांगलादेशमध्ये ऑगस्ट 2024 मध्ये विद्यार्थ्यांनी उठाव करत आंदोलन केलं होतं। या उठावादरम्यान निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेश तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी दिल्याचा ठपका ठेवत त्यांना दोषी ठरवलं गेले। या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणानं शेख हसीना यांच्या विरोधात तब्बल 458 पानांचा निकाल दिलाय। शेख हसीना यांच्यासोबतच बांगलादेशचे माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली गेली। शेख हसीना यांनी बांगलादेशमधल्या आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाचा हा निकाल पक्षपाती आणि राजकारणानं प्रेरित असल्याचं म्हटलं आहे। मानवाधिकारासंदर्भातले सर्व आरोप फेटाळत असल्याचं शेख हसीना यांनी म्हटलंय। बांगलादेशचे सध्याचे प्रमुख डॉक्टर युनुस सूड भावनेनं ही कारवाई करतायत असा आरोपही त्यांनी केलाय। या निकालाच्या पार्श्वभूमीवर
बांगलादेशच्या हितासाठी भारत वचनबद्ध आहे, त्या दिशेने रचनात्मक काम करत राहू असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे। दरम्यान संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने तसंच ॲम्नेस्टी इंटरनॅशनल यांनीही शेख हसीना यांना ठोठावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेबद्दल खेद व्यक्त केलाय। हसीना यांना सुनावण्यात आलेली शिक्षा न्याय्य नाही असं ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने म्हटलं आहे। COP30 ही अंमलबजावणी करणारी आणि आश्वासनांची पूर्तता करणारी ठरायला हवी असं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलंय। ब्राझीलमधल्या बेलेम इथे आयोजित COP30 परिषदेत भारताचं राष्ट्रीय निवेदन देताना ते बोलत होते। हवामान बदलाविषयक वचनबद्धतांचा विकसित देशांनी सन्मान करावा आणि शून्य उत्सर्जनाची उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या आधी साध्य करावीत असं ते म्हणाले। हवामान बदलाच्या आव्हानांवरील तोडग्यांसाठी सवलतीतील वित्तपुरवठा अब्जांमध्ये नव्हे तर ट्रिलियन्समध्ये असावा असं सांगून किफायतशीर आणि सर्वांपर्यंत पोहोचणाऱ्या हवामान अनुकूल तंत्रज्ञानाची गरज त्यांनी व्यक्त केली। उत्सर्जन तीव्रता कमी करण्यासाठी भारताने उचललेल्या पावलांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली। यादव यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र आघाडीवरील मंत्र्यांच्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित केलं। एकात्मिक हवामान बदल आणि जैवविविधता कृतीचा भाग म्हणून वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता अशा प्रजातींच्या संरक्षणासाठी जागतिक सहकार्याचं आवाहन त्यांनी केलं। तसंच व्याघ्र संरक्षणात भारताच्या वैश्विक नेतृत्वाचा पुनरुच्चार त्यांनी केला। वर्ष 2026 मध्ये दिल्लीत जागतिक व्याघ्र शिखर संमेलनाचं यजमानपद भूषवण्याची घोषणाही यादव यांनी यावेळी केली। इराणनं भारतीय सामान्य पासपोर्ट धारकांना दिली जाणारी व्हिसा सवलत सुविधा येत्या 22 नोव्हेंबरपासून स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। काही फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून रोजगाराची खोटी आश्वासनं देऊन त्यांना तिसऱ्या देशात पोहोचवण्याच्या बहाण्यानं भारतीय नागरिकांना इराणला पाठवून या सुविधेचा दुरुपयोग केला जातोय। या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी टोकियो इथे आयोजित गोलमेज परिषदेत सहभागी झाले। त्यावेळी पुरी यांनी संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीतील भारत जपान यांच्या सहयोगाच्या संधींवर प्रकाश टाकला। भारत आणि जपान या हिंद प्रशांत क्षेत्रातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकत्रितपणे सुरक्षित शाश्वत ऊर्जा व्यवस्थेची निर्मिती कशा प्रकारे करू शकतात यावर या परिषदेत विचारमंथन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची ऊर्जेची वाढती मागणी आणि पायाभूत सेवा सुविधांचा विकास यांचा जपानच्या तांत्रिक उत्कृष्टतेशी मेळ साधल्यास दीर्घकालीन ऊर्जा स्थिरतेसाठी एक नैसर्गिक भागीदारी निर्माण होईल असं पुरी यांनी म्हटलं। जपानमधल्या अग्रणी उद्योगांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते। आरक्षणावर असलेली एकूण 50% कमाल मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पाळावीच लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। बांठी आयोगाच्या निष्कर्षांच्या आधारे या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयासंबंधीच्या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। निवडणुकीची प्रक्रिया थांबवण्याचा न्यायालयाचा उद्देश नाही, मात्र आरक्षणाची कमाल मर्यादा ओलांडली जाता कामा नये असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीत स्पष्ट केलं। या निवडणुकांमध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गाला आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा चुकीचा अर्थ लावण्यात आलाय असं मत पीठानं नोंदवलं। महाधिवक्ता तुषार मेहता यांनी वेळ वाढवून द्यायची विनंती केली, मात्र तोपर्यंत निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपलेली असेल याकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी लक्ष वेधलं। त्यावर या काळात जे काही होईल ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल अशी हमी मेहता यांनी दिली। या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथे 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। याबाबत काल अधिसूचना जारी करण्यात आली। महाराष्ट्र हे स्वच्छ ऊर्जेत अग्रणी राज्य बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। मुंबईत काल महाजेनको आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला, त्यावेळी ते बोलत होते। अणुऊर्जेपासून वीज निर्मिती उपक्रमामध्ये सहभागी होणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं असून स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेनं महाराष्ट्रानं उचललेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले। देशाचा जलद गतीने विकास होतोय आणि विकासाचा मुख्य आधार म्हणजेच स्वच्छ तसंच विश्वासार्ह ऊर्जा आहे। ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी स्वच्छ ऊर्जा सक्षम राष्ट्र या पंतप्रधानांच्या धोरणामुळे अणुऊर्जेतून वीज निर्मितीसाठी राज्यांचा सहभाग वाढवला जाणार आहे।
आतापर्यंत अणुऊर्जा क्षेत्र हे केंद्र सरकारचं कार्यक्षेत्र आहे, परंतु महाजेनको प्रथमच NPCIL सोबत या उपक्रमात सहभागी होते. हा सामंजस्य करार अत्यंत योग्य वेळी झालाय. डेटा सेंटरचं सर्वात महत्त्वाचं इंधन म्हणजे स्वच्छ ऊर्जा आणि त्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा आहे, असं फडणवीस यावेळी म्हणाले. सशक्त संवादातून सर्वांच्या सहभागातून समृद्ध राज्य साकारू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सरपंच संवाद या डिजिटल मंचावर राज्यातल्या तब्बल 25,000 सरपंचांसोबत मुख्यमंत्र्यांनी काल ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियानं तयार केलेला सरपंच संवाद हा मंच देशभरातल्या सरपंचांचा हक्काचा मंच आहे. या संवादातून ग्रामविकासात आलेली प्रगल्भता लक्षात येते. ग्रामविकासाशिवाय राज्याचा आणि देशाचा विकास होऊ शकत नाही, हेच लक्षात घेत केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षात ग्रामविकासाला प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला, असं त्यांनी सांगितलं. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच हे परिवर्तन करते आहेत. त्यांनी शेतकरी, महिला, बालक, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि महिला बचत गटांसाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या निधीचा सर्वोत्तम उपयोग करावा, असंही ते म्हणाले. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासह अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते. राज्यातल्या सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानांकन सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुंबईत काल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक विद्यापीठाच्या डिजिटल निगराणीसाठी डॅशबोर्ड तयार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. विद्यापीठांनी मानांकन वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, कालबद्ध नियोजन करावं. या कृती आराखड्याला गती देण्यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड तयार करावा. यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असं त्यांनी सांगितलं. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी उद्योग क्षेत्राबरोबर करार करावेत, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम तयार करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. या बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वरिष्ठ सनदी अधिकारी तसंच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून प्रत्येक आदिवासी पाड्याला विकासाच्या प्रवाहात आणणार, असं प्रतिपादन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम यांनी केलं. भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नागपूर इथे आयोजित महिला सक्षमीकरण आणि युवक युवती संमेलनाचा समारोप जुएल ओराम यांच्या उपस्थितीत काल झाला. त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यावेळी उपस्थित होते. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी गावात विकासाचं नवं पर्व सुरू होतंय. आदिवासी समाजाला दिशा मिळण्यासाठी नागपूर इथला हा समारंभ इतर राज्यांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. तर या महोत्सवात आदिवासी समाजात नवा आत्मविश्वास निर्माण होईल, असं उईके यांनी म्हटलं. आदिवासी नृत्य स्पर्धेतील विविध विजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या eKYC प्रक्रियेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. अलीकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली eKYC करण्याची आजपर्यंतची निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्याचा निर्णय शासनानं घेतल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली. तसंच ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची eKYC प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणं आवश्यक राहणार नाही. रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि पुण्याच्या बायोएरा लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात अत्याधुनिक स्टेट ऑफ द आर्ट बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्क्युबेशन लॅब स्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. स्टेट ऑफ द आर्ट बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्क्युबेशन लॅब ही राज्यातली पहिलीच उभी राहणारी नाविन्यपूर्ण इनोव्हेशन हब ठरणार असून शिक्षण, संशोधन आणि उद्योग क्षेत्रातली दरी भरून काढण्यासाठी विशेषरित्या रचना करण्यात आली.
अत्याधुनिक संशोधन, स्टार्टअप इन्क्युबेशन, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचे व्यावसायिकरण आणि जागतिक आदानप्रदानाची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी, संशोधक आणि स्टार्टअप चमूला नवीन कल्पना प्रत्यक्ष उपायांमध्ये रूपांतरित करण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून ज्यांनी अर्ज भरले आहेत ते अंतिम मुदतीपूर्वी अर्ज मागे घेतील अशी अपेक्षा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. एका जागेवर फक्त एकाच व्यक्तीला AB फॉर्म देता येत असल्यामुळे उर्वरित कार्यकर्त्यांनी निराश न होता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी काम करावं असं आवाहनही बावनकुळे यांनी केलं. मुंबई महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवणार असून सरकार स्थापनेसाठी आवश्यक 2/3 जागा आणि 51% मतं मिळवणं हे ध्येय असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप लिखित स्वरूपात प्राप्त होतील त्यावेळी याबाबत कारवाई करण्यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. विद्यापीठांनी मूल्याधिष्ठित शिक्षण आणि सातत्यपूर्ण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावं, विद्यापीठांच्या गुणांकन वाढीसाठी कृती दल स्थापन करावं अशा सूचना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केल्या आहेत. मुंबईमध्ये राजभवन इथे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि विजन महाराष्ट्र 2047 या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते काल बोलत होते. महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सातत्यपूर्ण आणि संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ योजना तयार करणं पुरेसं नसून त्यांची व्यवहार्य अंमलबजावणी झाली पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वरिष्ठ सनदी अधिकारी तसंच सर्व विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते. मुंबईमध्ये CIIAच्या वतीनं आयोजित आर्थिक परिषदेमध्ये काल मुख्य आर्थिक सल्लागार V. अनंत नागेश्वरन यांनी मार्गदर्शन केलं. भारतातील भांडवली बाजारांनी केवळ आकारमान न वाढवता उद्देशपूर्तीसाठीही प्रगती करायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दीर्घकालीन मूल्य निर्मितीकडे लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यांनी विक्रमी बाजार भांडवलीकरण किंवा वाढत्या डेरिव्हेटिव्ह व्हॉल्यूमसह चुकीचे पायंडे पाडणाऱ्यांना देखील इशारा दिला. हे आर्थिक परिपक्वतेचे खरे संकेत नाहीत. अशा निकषांवर जास्त भर दिल्यामुळे घरगुती बचत उत्पादक गुंतवणुकीपासून दूर जाऊ शकतो असा इशारा नागेश्वरन यांनी दिला. दृढ इक्विटी सहभाग आणि शाश्वत आर्थिक वाढीमुळे भारतातील गुंतवणूकदारांची संख्या पुढील 3 ते 5 वर्षात दुप्पट होऊ शकते असा विश्वास सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे यांनी यावेळी केला. 16व्या वित्त आयोगानं काल आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला. सन 2026 ते 2031 साठीचा हा अहवाल असून आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगढिया यांच्या समवेत आयोगाच्या सदस्यांनी राष्ट्रपतींची या संदर्भात भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधान आणि केंद्रीय वित्त मंत्र्यांनाही या अहवालाची प्रत देण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आज पश्चिम बंगालचा दौरा करणार आहे. पश्चिम बंगालमधल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाचा आढावा हे पथक घेईल. EVMच्या प्रथम स्तरीय तपासणीच्या कार्यशाळेतही पथक सहभागी होईल. कोलकाता उत्तर आणि दक्षिण जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसोबत पथक बैठक घेणार आहे. SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा 4 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून 50 कोटींपेक्षा अधिक प्रगणन अर्ज मतदारांमध्ये वितरित करण्यात आलेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल ही माहिती दिली. हे प्रमाण या टप्प्यातल्या एकूण 51 कोटी मतदारांच्या 98% असल्याचं आयोगानं म्हटलंय. सर्वाधिक 15 कोटी 27 लाखांपेक्षा अधिक अर्ज उत्तर प्रदेशमध्ये देण्यात आलेत. पश्चिम बंगालमध्ये 7 कोटी 63 लाखांपेक्षा अधिक अर्ज देण्यात आलेत. SIRच्या दुसऱ्या टप्प्यात 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांचा यामध्ये समावेश आहे. राज्यभरातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. बघायला विसरू नका. साप्ताहिक महाराष्ट्र फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. राज्यातील आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र पाहायला विसरू नका. दर शुक्रवारी रात्री 7:55 फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा वाढावा या उद्देशानं अकोल्यामध्ये डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या वतीनं घर बसल्या रक्तदान हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय.
हा उपक्रम 14 नोव्हेंबरपासून 28 नोव्हेंबरपर्यंत राबवण्यात येणार असून यात विविध ठिकाणी जाऊन रक्त संकलनाचं कार्य केलं जात आहे. आपत्कालीन परिस्थितीत गरजू रुग्णांना, गरोदर महिलांना रक्ताचा तुटवडा भासू नये हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत आता घर बसल्या रक्तदानाला सुरुवात झाली असून अनेक रक्तदात्यांनी या उपक्रमाचं स्वागतही केलंय. जास्त कम्फर्ट वाटेल. घरी कसं आहे की बरेच लोक आता आम्ही जसं आज आमचे समजा 40 लोक आम्ही अपेक्षित आहे की रक्तदान करतील, पण या 40 लोकांसाठी आम्हाला 400 लोकांपर्यंत पोहोचावं लागलं. म्हणजे मनातली जी एक भीती आहे, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अजूनही भीती आहे देण्यासंदर्भात. काहींना आजाराविषयी काही शंका आहे, काहींना वाटते की बा आपण दिल्यानंतर काही आपल्याला चक्कर येतील, कोणाला वाटते आमचं हिमोग्लोबिन कमी आहे, बीपी आहे, शुगर आहे आणि बाहेर जाऊन थोडं द्यायला घाबरतात. तेच जर घरच्या वातावरणामध्ये जर त्यांनी दिलं तर तो थोडासा अजून म्हणजे याचं प्रमाण वाढेल असं मला वाटतंय. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात एराबोर पोलीस स्टेशन हद्दीतल्या जंगल परिसरामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. चकमक अद्यापही सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि अभिनेते टायगर श्रॉफ यांच्यात राज्यातल्या महादेवा फुटबॉल उपक्रमाला बळ देण्यासाठी सामंजस्य करार काल मुंबईत करण्यात आला. यामुळे ग्रामीण भागातल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कराराअंतर्गत टायगर श्रॉफ हे प्रोजेक्ट महादेवाचे सदिच्छा दूत म्हणून 5 वर्षांसाठी काम करतील. महादेवा हा उपक्रम राज्यातल्या मुलामुलींमधील फुटबॉल प्रतिभा ओळखून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलाय. मित्रा हा या उपक्रमात दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांनाही सहभागी करून घेणार आहे. त्यामुळे महादेवा उपक्रमाला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठा दर्जा मिळणार आहे. इजिप्तमधल्या कैरो इथे झालेल्या ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा नेमबाज गुरप्रीत सिंह यानं 25 मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात 584 गुणांची कमाई करत रौप्य पदक पटकावलं. हे गुरप्रीतच्या कारकिर्दीतलं दुसरं वैयक्तिक जागतिक पदक असून याआधी 2018च्या चांग वॉन स्पर्धेत 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूलमध्येही त्यानं रौप्य पदक जिंकलं होतं. यासोबतच भारतानं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतल्या मोहीम पदक तालिकेत 3रं स्थान मिळवत पूर्ण केली. 3 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह भारतानं एकूण 13 पदकांची कमाई केली. चीननं 12 सुवर्णांसह अव्वल स्थान मिळवलं तर दक्षिण कोरिया 7 सुवर्णांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ग्रेटर नोएडा इथे सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांनी सर्व 20 श्रेणींमध्ये उपांत्य फेरी गाठली. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात पवन बर्तवालनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या कझाकिस्तानच्या नूर सुलतानचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. 70 किलो वजनी गटात हितेश गुलियानं विश्वविजेता असलेल्या जपानच्या ओकाजावाचा पराभव करत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. यदवमनी सिंगनंही 50 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली. सुमित कुंडू यानं 75 किलो वजनी गटात उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय. हवामान. राज्यातल्या अनेक भागांमध्ये किमान तापमानात लक्षणीय घट होत असून 10 ते 12 अंश सेल्सिअसपर्यंत पारा खाली आलाय. छत्रपती संभाजीनगर आणि रत्नागिरी परिसरात सकाळपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. धुळ्यामध्ये 2 दिवसांपासून थंडीचा कडाका अधिक वाढला असून आज पुन्हा तापमान 6.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलंय. चालू हंगामातलं हे आतापर्यंतचं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलंय. नाशिकमध्येही तापमानात घट होत असून नाशिक शहरात पारा 9.2 अंशांवर तर निफाडमध्ये 6.9 अंश सेल्सिअस इतका पारा खाली उतरलाय. जिल्ह्यात इतरत्रही थंडीची लाट अधिक तीव्र झाली. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भातही थंडीचा कडाका वाढलाय. भंडारा, गोंदिया जिल्ह्याचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावतोय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 24 तासात हवामान कोरडं राहील तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात थंडीची लाट अनुभवण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्याच्या किमान तापमानात पुढील 24 तासात 1 ते 2 अंशांची घट होईल आणि त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचाही अंदाज आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण. राज्य श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महाराष्ट्राचा होणार सन्मान. जागतिक अस्थिरतेवर मात करत भारताच्या अर्थव्यवस्थेची वेगानं वाटचाल. जग भारताच्या विकास मॉडेलकडे आशेचं मॉडेल म्हणून पाहत असल्याचं पंतप्रधानांचं रामनाथ गोयंका व्याख्यानात प्रतिपादन.
काँग्रेसनं शहरी नक्षलवादाला खतपाणी घातल्याची टीका करत आपल्या स्वार्थासाठी देशहिताला तिलांजली देणाऱ्या काँग्रेसचा देशहिताला मोठा धोका, पंतप्रधानांचा घणाघात. दिल्ली कार स्फोट प्रकरणी हरियाणामधल्या अल फलाह विद्यापीठाशी संबंधित ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाचे छापे. COP30 ही अंमलबजावणी करणारी आणि आश्वासनांची पूर्तता करणारी ठरायला हवी. ब्राझीलमध्ये COP30 परिषदेत भारताचं राष्ट्रीय निवेदन देताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचं प्रतिपादन. भारताची ऊर्जेची मागणी आणि पायाभूत सेवा सुविधांचा विकास यांचा जपानच्या तांत्रिक उत्कृष्टतेशी मेळ साधल्यास दीर्घकालीन ऊर्जा स्थिरतेसाठी नैसर्गिक भागीदारी निर्माण होईल, हरदीप सिंह पुरी. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथे 8 डिसेंबरपासून, अधिसूचना जारी. महाजेनको आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. अणुऊर्जेपासून वीज निर्मिती या उपक्रमामध्ये सहभागी होणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC प्रक्रियेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. आणि जागतिक मुष्टियुद्ध चषक स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताच्या मुष्टियोद्ध्यांची चमकदार कामगिरी. पवन बर्तवालनं पदक केलं निश्चित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी 1 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.